नमस्कार. एस सक्सेस माइंडमध्ये आपले स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, इस्रोने कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने प्रोबा-3 मोहिमेअंतर्गत 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहेत? उत्तर आहे PSLV-C-59. प्रश्न 2, इस्रोने PSLV-C-59 रॉकेटच्या सहाय्याने प्रोबा-3 मोहिमेअंतर्गत कोणत्या संस्थेचे 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहेत? उत्तर आहे ESA. प्रश्न 3, सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघाने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे? उत्तर आहे बडोदा. प्रश्न 4, सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च किती धावसंख्या उभारली आहे? उत्तर आहे 349. प्रश्न 5, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. प्रश्न 6, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? उत्तर आहे 21वे मुख्यमंत्री. प्रश्न 7, इस्रोने PSLV-C-59 रॉकेटच्या सहाय्याने कोणत्या ठिकाणाहून प्रोबा-3 मोहिमेअंतर्गत ESA संस्थेचे 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहेत? उत्तर आहे श्रीहरिकोटा. प्रश्न 8, पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? उत्तर आहे ओमान. प्रश्न 9, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकलच्या चेअरमनपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे रघुवेंद्र तंवर. प्रश्न 10, भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 11, जागतिक मृदा दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 5 डिसेंबर. प्रश्न 12, युरोपीय स्पेस एजन्सीचे प्रोबा-3 मिशन कोणी लॉन्च केले आहे? उत्तर आहे इस्रो. तर हे होते आजच्या काही चालू घडामोडी या विषयावरील प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.